7 ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय संमेलन पंजाब अमृतसर येथे होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संमेलनामध्ये ओबीसीतून कुणालाही आरक्षण देणार नाही अशा प्रकारचे काही महत्त्वाचे ठरावसुद्धा येणार आहे. माझ्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत. सर, काय सांगणार, किती महत्त्वाचं हे संमेलन आहे आणि कोणकोण महत्त्वाचे नेते या संमेलनात येणार आहे? नाही, हे बघा की राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली तेव्हापासून सातत्याने दरवर्षी या देशाच्या विविध राज्यामध्ये ओबीसी समाजाचं राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे राष्ट्रीय महाधिवेशनाचं आयोजन करण्यात येते आणि दरवर्षीची आमची तारीखसुद्धा निश्चित आहे, ती म्हणजे 7 ऑगस्ट. कारण 7 ऑगस्टला या देशामध्ये मंडल आयोग लागू झाला होता आणि त्या दिवसापासनं ओबीसी समाजाला त्याची ओळख निर्माण झाली. ती ओळख कायमस्वरूपी राहावी म्हणून 7 ऑगस्ट ही तारीख आम्ही ठरविलेली आहे. यावर्षीचं हे 9वं अधिवेशन आहे आणि 9वं अधिवेशन अमृतसरला गुरु नानक देव युनिव्हर्सिटीमध्ये गोल्डन जुबली कन्व्हेन्शन सेंटर आहे, त्या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महासंमेलनाला, महाधिवेशनाच्या उद्घाटनाला पंजाब राज्यांच्या माननीय मुख्यमंत्र्यांना उद्घाटक म्हणून आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आज त्यांचं कन्फर्मेशन येईल. दुसरं, या आमच्या NCBCचे जे अध्यक्ष हंसराजजी अहिर हे सुद्धा त्याला येणार आहे. माननीय प्रतापराव जाधव जे केंद्रामध्ये मंत्री आहे, रक्षाताई खडसे यांना पण आम्ही निमंत्रित केलेलं आहे. पंजाबमधनं सुद्धा काही आमदार, काही खासदार, विधानसभेचे सभापती हे पण या अधिवेशनाला येणार आहे. महाराष्ट्रातनं जर आपण म्हटलं तर महाराष्ट्रातनं माननीय नानाभाऊ पटोले अध्यक्ष, चंद्रशेखरजी बावनकुळे, विजयजी वडेट्टीवार, परिणयजी फुके, सुधाकर अडबले, अभिजित वंजारी, खासदार किरसान, खासदार धानोरकर, खासदार पडोळे, खासदार बर्वे, अनेक खासदारांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्यापैकी बहुतांश लोकांचं कन्फर्मेशन आणि महत्त्वाचं म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससुद्धा या अधिवेशनाला येणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनासुद्धा आम्ही निमंत्रण दिलं होतं, पण त्यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते म्हणाले की मला जमणार नाही, पण त्यांनी आमच्या अधिवेशनाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तशा प्रकारचा संदेशसुद्धा आम्हाला त्यांनी पाठवलेला आहे. तेलंगणामधून सुद्धा 3 खासदार तिथे राहील, पंजाबमधून राहील. अशा प्रकारे विविध राज्यातून ओबीसी समाजाचं काम करणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री आणि सर्वच पक्षाचे सर्वपक्षीय नेते आम्ही एका विचारपीठावरती बोलवत असतो आणि त्या विचारपीठावरती ओबीसी समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, प्रमुख समस्या आहेत संपूर्ण देश पातळीवरती, त्याच्यावरती आम्ही दिवसभर चर्चा करतो. महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुसंख्य समाज आहे आणि ओबीसीतून जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मागत आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल, काही ठराव येणे अपेक्षित आहे? नक्कीच होईल. सुरुवातीपासनं आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ ज्या प्रमुख मागणीला घेऊन हा संघर्ष करत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मागणी की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी संवर्गातनं आरक्षण देता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये. या भूमिकेवर आम्ही काल पण ठाम होतो, आज पण ठाम आहे आणि उद्या पण ठाम राहणार आहे. त्याच्यामुळे याच्यावर या अधिवेशनामध्ये चर्चा होईल. जनगणनेचा जो विषय आज संपूर्ण देशामध्ये गाजतो आहे, सभागृहामध्ये सुद्धा जे सुरू आहे सध्या लोकसभेचं सेशन, त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजतो आहे. म्हणून पूर्ण देश पातळीवरती जातनिहाय जनगणना करण्यात यावी. 60% असलेल्या ओबीसीकरता केंद्राने लवकरात लवकर ओबीसी मंत्रालय सुरू करावं. माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आमचं जे आरक्षण कमी केलेलं आहे ते आरक्षण पूर्ववत करण्याकरता लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा दुरुस्ती करून पूर्ववत 27% किंवा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्यात यावं. पदोन्नतीमध्ये आरक्षण सुरू करण्यात यावं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मरणोत्तर भारतरत्न बहाल करण्यात यावे. अशा 29 ठरावावरती या अधिवेशनामध्ये आम्ही चर्चा करून ते पारित करू आणि त्याची पूर्ण करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करू. शेवटचा प्रश्न माझा, महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण मागताय, त्याबद्दल काय भूमिका आहे? नाही, ते मागणं त्यांचं काम आहे, मागणं त्यांचं काम आहे, त्यांनी त्यांचं काम करावं. पण आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत की कुठल्याही परिस्थितीत
या राज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीला जे काही 32-30% आरक्षण मिळतं त्यामधनं आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये. अन्यथा मी वारंवार सांगतो आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. सरकार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. म्हणजे याचा अर्थ असा निघतो की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची त्याच्या विरोधात ठराव येणार आहे या संमेलनात. नक्कीच तो आधीपासूनच आम्ही ठराव अनेक वेळा पास केला आणि आताही पास करणार आहोत आम्ही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये या दोन्ही भूमिकेवरती राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि संपूर्ण ओबीसी समाज हा कालही ठाम होता, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार. धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.